हॅलो. तर मी आज तुम्हाला सॉफ्ट आणि फ्लफी इडली कशी बनवायची हे शेअर करणार आहे. चला तर मग करूया. इथे 4 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घातलेला आहे आणि त्यासोबत उडदाची डाळ स्वच्छ धुवून 2 वाटी इथे 3 ते 4 तासासाठी आपण भिजत ठेवणार आहोत. 3 ते 4 तास झाल्यानंतर आपण हे दोन्ही मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत आणि ते आपण रात्रभरासाठी ठेवणार आहोत एका मोठ्या पातेल्यामध्ये. दुसऱ्या दिवशी हे पीठ असं छान मस्तपैकी फुलून आलेलं आहे. गॅसवरची इडलीचं भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून एक 5 मिनटासाठी गरम करण्यासाठी ठेवायचं. इडलीच्या भांड्यामध्ये असं तेल लावून त्याच्यामध्ये आपण असं थोडं इडलीचं बॅटर त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि पाणी थोडं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सर्व असं भांड्यामध्ये इडली भरून असं ठेवणार आहोत इडली रेडी करण्यासाठी. सगळ्या भांड्यांमध्ये ठेवून झाल्यानंतर आपण असं वरचं झाकण लावणार आहोत आणि इडली तयार करण्यासाठी 10 मिनटं आपण गॅस बारीक फ्लेमवर ठेवणार आहोत. 10 मिनटानंतर छान अशी इडली फ्लफी झालेली आहे आणि सॉफ्टसुद्धा झालेली आहे. अशा प्रकारे सगळ्या इडल्या काढून घेतल्यानंतर आपण इथे चटणी आणि सांबारसोबत मस्त एन्जॉय करू शकतो. तर कशी झाली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा.